विचार करत असताना इंटेन्शनच हे होतं, की दरवर्षी दिवाळी येते. मग या दिवाळीत वेगळं काय असेल? या दिवाळीमध्ये आपण वेगळं काय घडवून आणूया? तर आपण एका आध्यात्मिक मार्गावर ऑलरेडी प्रवास सुरू केलेला आहे आणि अध्यात्म आणि आपलं आयुष्य याला जोडण्याचं सुरुवात केलेली आहे. तर अ, त्याच मार्गावर पुढे जाऊन आपलं आयुष्य या पूर्ण वर्षभरासाठी जर डिझाइन केलं, एक त्याचा संकल्प घेतला, तर हे वर्ष कदाचित आपल्या आयुष्यामधलं वेगळं ठरू शकेल, कदाचित टर्निंग पॉइंट ठरू शकेल. आणि कोरोनाने आपल्याला सगळ्यांना चांगली संधी पण दिलेली आहे. व्हाय एम सेइंग चांगली संधी कारण कोरोना हा आजार सगळीकडे पसरला आणि टेक्नॉलॉजीशी लोकं कनेक्ट व्हायला लागली. आज आपण कुटुंबाच्या कुटुंब Zoomवर एकत्र येताना पाहतोय, चर्चा होताना पाहतोय. तर ही कदाचित कोरोनाची देणगी आहे. ब्लेसिंग इन डिसगाईज म्हणतात. तर आजचा आपला सगळ्यांचं तुमचं परत स्वागत. अ, माझ्यासोबत माझी टीम त्यांची मी ओळख करून देऊ इच्छितो. माझ्यासोबत नेहमी माझी एक टीम असते. मी एकटं हे काम नाही करत. माझ्यासोबत श्रीकांत शेंद्रे हा एक एक्स्ट्राऑर्डिनरी व्यक्ती माझ्यासोबत नेहमी असतो, जो बॅकग्राऊंडमध्ये काम करतो आणि तो चांगला एक लीडर पण आहे. तो पुढे तुम्हाला काही प्रोग्राम्समध्ये पण तुम्ही त्याची भेट घेऊ शकाल. श्रीकांत शेंद्रे नाशिकला असतो. मी मूळचा औरंगाबादचा आहे. मी औरंगाबाद आणि नाशिक या दोन्ही ठिकाणी असतो. माझ्या कुटुंबामध्ये माझ्या 2 मुली, माझे आई-वडील, बायको आणि माझे साधारणतः 2.5 ते 3 लाख लोक ज्यांच्या लाईफमध्ये मी कॉन्ट्रिब्यूट करू शकलो, हे माझं कुटुंब आहे. आणि ऑफ तुम्ही सगळेजण आहातच त्यामध्ये. सो धन्यवाद माझं कुटुंब असल्याबद्दल. माझ्यासोबत श्रीकांत शेंद्रे आणि त्यासोबतच वंदना मूर्ती जी आज आपल्यासोबतच जॉइन झालेली आहे. ती पण माझ्या टीमची मेंबर आहे. त्यानंतर रेश्मा कलंत्री ही सुद्धा माझ्या टीममध्ये असते. नेहमी तुम्ही तिला भेटतच असाल याद्वारे आणि इतरही माझ्या टीममध्ये असंख्य लोकं आहेत. बेसिकली माझी टीम जी आहे ती सगळ्या माझ्या पार्टिसिपंटनीच बनलेली आहे. त्याच्यामुळेच हे वर्क पुढे जातं. सो तुम्ही सगळेजण आज तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी जसं म्हणालो तसं आज आपण एक वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करणार आहोत. सुरुवात आपण करूया महालक्ष्मीच्या स्तवनाने. ज या देवतेची पूजा आपण 2 दिवसा 2 दिवसापूर्वीच केलेली आहे. तर आपण एकदा स्तवन करूया आणि मग नंतर पुढे जाऊया. नुकतंच आपण पूजन केलेलं आहे ना. सो दिवाळीनिमित्त आपण वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. वेगवेगळ्या कथा ऐकत असतो. वेगवेगळ्या आपल्याला प्रथा पण आहेत आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने याचं सेलिब्रेशन करत असतो. हा खरं म्हणजे फेस्टिव्हल ऑफ लाईट्स आहे, फेस्टिव्हल ऑफ सेलिब्रेशन आहे, फेस्टिव्हल ऑफ क्रिएशन आहे. फक्त याला चॅनलाइज होण्याची गरज आहे. माझा नेहमी प्रयत्न हाच आहे तुमच्यासोबत, की आपलं अध्यात्म जे आहे ते आपल्याला एका विशिष्ट पद्धतीने आपल्यासमोर आणलं गेलेलं आहे. आणि त्यामधलं बरचसं मागच्या 240 वर्षामध्ये करप्ट पण केलं गेलेलं आहे. करप्ट यासाठी केलं गेलेलं आहे, की त्याच्यामागे एक अजेंडा होता. पण तो आपल्याला तो सांगण्याचा हा प्रोग्राम उद्देश नाहीये. पण आपल्यासोबत आपलं अध्यात्म हे एक पॉवरफुल सपोर्ट आहे, हे माहिती असावं. त्याचा आपण वापर करून घेऊन आपलं लाईफ कसं मोर बेटर बेस्ट करता यावं. हे आपल्याशी कनेक्ट व्हावं आणि आपल्या नंतरच्या पिढ्यांना पण ते माहीत व्हावं. कारण नेक्स्ट पिढीपर्यंत हे पोहोचवायचं असेल, तर ते आपल्यामध्ये रुजायला हवं. तरच ते नेक्स्ट पिढीपर्यंत जाईल आणि आपल्या अध्यात्मामध्ये 5,000 वर्षापूर्वीपासूनची परंपरा आहे. ज्या गोष्टी आज आपण इतर शिकत असतो, त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल, की यापूर्वीच आपल्या अध्यात्मामध्ये शिकवलेल्या आहेत. सो या प्रत्येक गोष्टीचं सुद्धा आपल्याकडे आज एका आध्यात्मिक नजरेने जर पाहिलं, तर लक्षात येईल, की देअर इज लॉट ऑफ सायन्स बिहाइंड इट. त्याच्यामागे सायन्स पण खूप आहे. कनेक्शन आवश्यक आहे. ते एकदा कनेक्शन झालं निर्माण, की आपल्याला यामध्ये गोडी येते. त्यामध्ये आपल्याला लक्षात येतं, की आपण त्यामध्ये आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर घडवू शकतो. माझ्या मते अध्यात्माचा रोल प्रत्येकाच्या लाईफमध्ये आजच्या
एकच आहे, की जे तुम्ही मिळवताय त्याला स्टेबिलिटी आणणं. कारण 2 गोष्टी आहेत. एखादी गोष्ट मिळवण्याची एबिलिटी आणि ती आणल्यानंतर त्याला टिकवण्याची ताकद. तर ती स्टेबिलिटी आणण्याची ताकद आपल्या अध्यात्मामध्ये आहे. मिळवणं सोपं आहे, टिकवणं खूप अवघड आहे. हे आत्तापर्यंत आपण लक्षात घेतलं असेल, की आपल्याला एखादी गोष्ट मिळणं कदाचित बऱ्याच वेळा सोपं असतं. टिकत नाहीत त्या गोष्टी. ती टिकवण्याची ताकद अध्यात्मामध्ये आहे. म्हणून आपण या सगळ्या आध्यात्मिक बेसकडे वेगळ्या नजरेने बघतोय. वेगळ्या एका अँगलनी बघण्याचा आपण यामध्ये एक अँगलनी बघण्याचा प्रयत्न करतोय. 5:30 होत आहेत. आत्ता जेवढे जण जॉइन झालेत त्यांचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत. धन्यवाद तुम्ही परत सकाळी सकाळी उठल्याबद्दल आणि ही प्रॅक्टिस आता बऱ्यापैकी रुजत चालली आहे. त्याबद्दल पण तुमचे सगळ्यांचे विशेष विशेष आभार. तुमच्या फॅमिलीजमध्ये पण ती प्रथा आता हळू-हळू पडायला लागेल आणि आपण वर्षभराचा संकल्प घेतलेलाच आहे. तर वर्षभरामध्ये कदाचित तुमच्या आजूबाजूचे, तुमच्या सोबत काम करणाऱ्या प्रत्येकांना म्हणजे कोरोनाचा संसर्ग पसरवण्यापेक्षा हा संसर्ग कधी पण चांगला आहे. आणि याची व्हायरॅलिटी जास्त झाली, तर त्यांनी डेफिनेटली आपल्या आजूबाजूच्या कुटुंबांचं भलं होऊ शकतं. आणि लेट्स मेक धिस व्हायरल हा आपला डेफिनेटली इथून पुढे प्रयत्न आहे आणि संकल्प पण आहे. मी हा परत एकदा मंत्र प्ले करू इच्छितो कारण हा 1.5 मिनिटाचा आहे आणि काही जण आता जॉइन झालेले आहेत. तर त्यांच्या बेनिफिटसाठी आपण एकदा परत हा मंत्र ऐकूया आणि पुढे जाऊया. ऑलराईट. सो आता आपण वळूया संकल्पाकडे. संकल्प म्हणजे नेमकं काय? कारण एखादी गोष्ट करणं, एखादी गोष्ट ठरवणं, त्याला आपण संकल्प म्हणतो. पण हा एक फार वेग कन्सेप्ट झाला. आपल्याला संकल्प म्हणजे काय नीट समजून घ्यायचंय. नेमकं संकल्प म्हणजे काय? आपण संकल्प म्हणतो बऱ्याच वेळा, मी संकल्प घेतलाय, संकल्प सोडलाय. या वर्षभरासाठी आपल्याला पुढच्या जर संकल्प घ्यायचा असेल, तर पहिले संकल्प म्हणजे काय समजून घ्यावं लागेल. एक्झॅक्ट संकल्प म्हणजे काय? तर तो समजून घेऊया आपण आणि मग पुढे जाऊया. संकल्प मीन्स अन इंटेन्शन फॉर्म बाय मी इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये ठेवलंय. बाय द हार्ट अँड माइंड ॲज अ सोल वाव determination or will. In practical terms, a sankalpa means a one-pointed resolve to focus both psychologically and philosophically on a specific goal. Sankalpa is tool to refine the will and refine the will and to focus and harmonize mind and body. मराठी त्याचं ट्रान्सलेशन आपण जर पाहायचं झालं तर थोडक्यात असं होऊ शकतं. संकल्प म्हणजे हृदय आणि मनाने तयार केलेला हेतू, एक प्रतिज्ञा, दृढनिश्चय किंवा इच्छाशक्ती. व्यावहारिक दृष्टीने संकल्प म्हणजे मनोवैज्ञानिक आणि तत्वज्ञानाने विशिष्ट लक्ष्याकडे लक्ष केंद्रित करण्याचा एक बिंदू संकल्प. पिन पॉइंटेड तो संकल्प आहे. संकल्प हे एक साधन आहे जे इच्छाशक्तीला परिष्कृत करते आणि लक्ष केंद्रित करते व आपले शरीर आणि मन एकमेकाशी सुसंवादित करते. तर वर्षभरासाठी आपल्याला एक इंटेन्शन फॉर्म करायचंय. वर्षभरामध्ये मला माझ्या लाईफमध्ये या काय मिळवायचं आहे, ज्याच्यासाठी आपण माइंड बॉडी सोलनी एक मिनिट मला काही ऍडजस्टमेंट करावं लागेल. ज्याने आपण आपल्या माइंड बॉडी सोलनी कॉन्सन्ट्रेटेड असू, ज्याला असं म्हणू की तुम्ही सकाळी उठल्यानंतर पहिली गोष्ट तुमच्या लक्षात येईल तर तो तुमचा संकल्प असेल, तर तो संकल्प आहे. अदरवाईज इट इज अ गुड थॉट. जो जर 365 दिवस पुढच्या आठवला नाही आपल्या सकाळी, ज्याच्यात तुम्ही शरीर आणि मनाने एकत्र नाही झालेला असाल, तर तो संकल्प म्हणता येणार नाही. तर आपल्याला संकल्प घ्यायचा असेल, तर काही आपल्याला त्यासाठी विधी पण सांगितलेला आहे. मी पूर्वी तुमच्या सगळ्यांसाठी पाण्याचं महत्त्व सांगितलेलं आहे, की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पाण्याचं महत्त्व काय? व्हॉट इज इम्पोर्टन्स ऑफ वॉटर. तर पाण्याचं एक सिंपल महत्त्व आहे. पाणी हे आपल्या पूर्ण शरीरामधला जर पाण्याचा हे काढला, प्रमाण काढलं तर 70%, 70%. पृथ्वीवर पाण्याचं प्रमाण आहे 70%. आणि तुम्ही हे पण पाहिलं असेल, की विविध
ग्रह ताऱ्यांच्या पाण्यावर परिणाम होतो. अगदी चंद्राचं सुद्धा आपण पाहिलं उपग्रह आहे. चंद्रामुळे भरती ओहोटी येते. पाण्यावर त्याचा परिणाम होतो. आपल्या शरीरामध्ये पण जे पाणी आहे, पाण्यावर त्याचा इम्पॅक्ट होत असतो. पाण्याविषयी असं म्हटलं जातं, की वॉटर हॅज गॉट इट्स ओन मेमरी. पाण्याला स्वतःची एक मेमरी असते. आणि ही मेमरी आहे हे सायंटिस्टनी सिद्ध केलेलं आहे. जरी आपल्याला याचा आध्यात्मिक बाजू पटत नसेल, तरी पण आपल्याला मोटो नावाच्या एका सायंटिस्टचं जर आपण Googleवर जाऊन संशोधन पाहिलं, तर त्याच्यामध्ये त्यांनी वॉटर मेमरीवर भरपूर काम केलेलं आहे. त्याने एक सिंपल काम केलं, की पाण्याच्या बॉटल्स किंवा पाण्याच्या जार्सला गुड थॉट्सनी त्याच्यावर हे केलं. मग चांगले थॉट्स त्यावर लिहून ठेवले आणि त्या पाण्याचे क्रिस्टलायझेशन करून पाहिलं. म्हणजे त्याचे बर्फाचे हे बनवून पाहिले. त्याचे क्रिस्टल्स हे अतिशय छान आकाराचे होते आणि बॅड थॉट्सच्या विचारांचं पाणी त्यांनी त्या विचारांनी भरून पाहिलं, तर त्याचे क्रिस्टल्स डिस्टॉर्टेड होते. गुड थॉटचं पाणी जर आपण आपल्या शरीरात घेतलं, तर इट क्रिएट्स गुड व्हायब्रेशन्स, गुड म्हणजे ज्याला म्हणतो तुमच्या शरीरावर चांगला परिणाम होतो आणि त्यामुळे हेल्थ चांगली राहते. म्हणून पाणी हे दिलं पण जातं. आपण याला मंत्रून देणे वगैरे असे शब्द वापरले गेले, त्यामुळे आपण याला बाजूला ठेवलं. पण वॉटर मेमरी ही मात्र प्रूव्हन फॅक्ट आहे. म्हणून संकल्प ज्यावेळेस आपण करतो, त्यावेळेस पाण्याचं खूप महत्व आहे. यू मस्ट यूज वॉटर. पाणी वापरलं पाहिजे. आणि होजे सिल्वा नावाच्या एका सायंटिस्टने हे पण प्रूव्ह केलेलं आहे, की पाणी हे कसं वापरलं जातं, ज्याला ग्लास ऑफ वॉटर टेक्निक म्हटलं जातं. तुम्ही याचे पण असंख्य प्रयोग YouTubeवर, Googleवर जाऊन चेक करू शकता. ज्याला ग्लास ऑफ वॉटर टेक्निक म्हटलं जातं. तर ग्लास ऑफ वॉटर टेक्निक सिंपल आहे. तुम्ही एक पाणी पाठोपाठ जाता. हे आमचे कोच आहे G3चे. वाघ सर, गुड मॉर्निंग. सो तुम्ही ग्लास ऑफ वॉटर टेक्निकमध्ये जर एक सिंपल प्रयोग सांगितलेला आहे, की रात्री तुम्ही एक ग्लासभर पाणी घ्या. त्या पाण्याभोवती तुमचा हात, दोन्ही हात ठेवून त्या ग्लास ऑफ वॉटर म्हणजे पाण्याच्या ग्लास सोबत ठेवून तुम्हाला जे मिळवायचं आहे दुसऱ्या दिवशी, त्याविषयी बोला आणि अर्ध पाणी प्या. सकाळी उठून तोच थॉट रिपीट करून प्या. इट विल क्रिएट इमेन्स डिफरन्स इन युअर लाईफ. आणि त्याला अप्रूव्ह करणारे टेस्टिमोनीज पण भरपूर आहेत. आपल्याला त्यामध्ये जायचं नाही. आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, की एखादा संकल्प करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला पाणी वापरायला हवं. कारण आपण पाणी वापरतो. ओंजळीमध्ये पाणी घेऊन संकल्प करतो. पण त्याच्यामागे पण जे सायन्स आहे, आपला जो हात आहे, त्याचं काहीतरी सायन्स आहे, ते पण समजून घेणं आवश्यक आहे. संस्कृतमध्ये याचं नाव कर आहे. कर हा आपल्या हातासाठी वापरलेला शब्द आहे. तर या करमध्ये सुद्धा एक गंमत आहे. क पासून र पर्यंत जर आपण अक्षर पाहिले आपल्या याच्यामध्ये 12 खडीत, तर ते 27 आहे. आणि इथून जर आपण सगळे आपल्या हाताचं इथपर्यंत जर आपली छोटी-छोटी हाडांची संख्या मोजली, तर ती पण 27 आहे. सो त्याचं पण एक शास्त्र आहे वेगळं आणि ते भविष्य पुराणामध्ये आहे. आपण कधीतरी त्यामध्ये बघूया. पण भविष्य पुराणामध्येच आपल्या करविषयी काय लिहिलेलं आहे ते थोडंसं आपण बघूया, की कुठला भाग काय काम करत असतो. आणि मग संकल्पामध्ये आपल्याला महत्वाचं हे कळेल. तर इथे तुम्ही बघत असाल, की जी आपली बोटाची टोकं आहेत, त्याला देवतीर्थ म्हणलं जातं. त्यानंतर जो अंगठ्याच्या बाजूला बोट आहे, त्याचा बेस आहे, त्याला पितृतीर्थ म्हणलं जातं. जो आपल्या हाताचा खोलगट भाग असतो, त्याला सौम्य तीर्थ म्हणलं जातं. आणि जो आपला मणिबंध असतो, त्याला ब्रह्मतीर्थ म्हणलं जातं. आणि जो फुगीर भाग असतो, त्याला प्रजापती तीर्थ म्हणतात. तर याच्यामध्ये पण काय महत्व काय आहे ते लक्षात घ्या, की हे मी तुम्हाला जे दाखवतोय हे भविष्य पुराणामधलं हे आहे. जर तुम्हाला संकल्प करायचा असेल किंवा एखादी गोष्ट तुम्हाला जर क्रिएट करायची असेल, तर अंगुलियों को मिलाकर एकाग्र चित्त हो.
पवित्र जल से बिना शब्द कहे 3 बार आचमन करने से महान फल प्राप्त होता है और देवता प्रसन्न होते हैं. याचं त्यांनी विधान काय दिलंय? प्रथम आचमन से ऋग्वेद, द्वितीय से यजुर्वेद और तृतीय से सामवेद की तृप्ति होती है. और तथा आचमन करके जलयुक्त दाहिने से अंगूठे से मुख का स्पर्श करने से अथर्ववेद की तृप्ती होती है. आता यामधलं सत्य असत्यमध्ये न जाता आपल्याला सगळ्यांना एखादी प्रोसेस ज्यावेळेस प्रूव्हन असते आणि ती फॉलो करायची असते, ती करायची असते. जसं सायंटिस्ट सांगतात पाणी हे चार्ज होतं आणि पाण्यामध्ये ताकद आहे आणि आपल्या हातामध्ये जिथे म्हणलं जातं, की तिथे सगळ्या शक्ती एकवटलेल्या असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आणि यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज नाहीये. तुम्ही घरी बसल्या-बसल्या करू शकता ह्या गोष्टी. तर संकल्पाविषयी असं सांगितलं जातं, की संकल्प फक्त करणे आणि संकल्प या प्रोसेसमध्ये न जाता करणे ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. तो म्हणजे एसटीडी कोड न लावता एखादा नंबर लावायचा प्रयत्न करणे. म्हणजे आपण खूप प्रयत्न करून सुद्धा तो नंबर लागेल याची गॅरंटी नाही. त्यासाठी आपल्याला एक लक्षात घ्यायला हवं, की संकल्प करत असताना आपल्या हाताचा वापर झाला पाहिजे. त्यामध्ये पाण्याचा वापर झाला पाहिजे. आणि ते पाणी चार्ज होत असतं, त्याला मेमरी असते, हे लक्षात घेतलं गेलं पाहिजे. सो इथून पुढे तुम्ही जे कुठले संकल्प कराल, इथून पुढे ज्या संकल्पाकडे तुमची जाण्याची इच्छा असेल, त्यावेळेस ही गोष्ट विसरू नका. त्यामध्ये यू मस्ट यूज वॉटर. म्हणून आपल्या कुठल्याही पूजेमध्ये शास्त्रकार पाण्याशिवाय पूजा करत नाहीत. पाण्यामध्ये पण ते आवाहन करतात. पवित्र जल म्हणजे काय? तीर्थ म्हणजे काय? ज्याने आपली बॉडी शुद्ध होते. आणि पाण्याला आवाहन केलं जाऊ शकतं. म्हणून ते अगदी कलशामध्ये सांगतात, की गंगेशच्या, यमुनेशच्या, सगळ्या गोदावरी सगळ्यात आपण त्यामध्ये वेगवेगळ्या नदींचं तीर्थ त्यामध्ये आलं आहे, असं आपण आवाहन करत असतो. म्हणून संकल्पासाठी पाणी वापरा. नेक्स्ट स्लाइडमध्ये अजून थोडंसं आपण डिटेलमध्ये जाऊया. आता इथे प्रत्येक भागाचं महत्त्व पण सांगितलेलं आहे. मी तुम्हाला हे तुमच्या ग्रुपवर पण टाकेल. त्यामुळे तुम्ही थोडंसं याला डिटेलमध्ये पण अभ्यास करू शकाल. ओष्ठ के मार्जन से इतिहास और पुराणों की तृप्ति होती है. मस्तक में अभिषेक करने से भगवान रुद्र प्रसन्न होते हैं. शिखा के स्पर्श से ऋषिगण, दोनों आंखों के स्पर्श से सूर्य, नासिका के स्पर्श से वायु, कानों के स्पर्श से दिशाएं, भुजा के स्पर्श में यम, कुबेर, वरुण, इंद्र आदी अग्निदेव तृप्त होते हैं. तुम्ही पाहत असाल पूजा करत असताना किंवा कुठल्या ह्याच्यात असताना आपल्याला बऱ्याच वेळा आपल्याला सांगितलं जातं, इथे स्पर्श करा, कानाला स्पर्श करा, डोळ्यांना स्पर्श करा वगैरे, वगैरे. ही भावना आपल्याला जर समजली नाही, तर आपल्याला कदाचित ते इफेक्ट तो त्या लेव्हलला मिळू शकत नाही. म्हणून याचं थोडंसं सायन्स आणि अध्यात्म समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणून तुमच्यापर्यंत हे पोहोचवतोय. हे नेमकं कुठे मिळावं ह्याचं आपल्याला रेफरन्स पण मिळणं आवश्यक आहे. म्हणून हे जे आपले सगळे पुराण आहेत, सगळे जे काही आपले ग्रंथ लिहिलेले आहेत, त्यामध्ये या सगळ्या गोष्टी कुठेतरी मेन्शन असतात. त्या पोहोचवण्याचा जर आपण म्हणजे तो जर शोधण्याचा प्रयत्न केला तर खूप वाचन करावं लागतं. पण सुदैवाने हे रेफरन्सेस मिळत जातात म्हणून मी तुमच्यासमोर ठेवू इच्छितो. तर परत एकदा या हाताच्या ह्याचं महत्त्व लक्षात घ्या, की आपल्या हातामध्ये 4 पॉइंट्स महत्त्वाचे आहेत. आपल्या बोटाची टोकं, त्यानंतर पहिल्या अंगठ्याच्या बाजूच्या बोटाचं खालचं पितृतीर्थ, त्यानंतर ब्रह्मतीर्थ, सौम्यतीर्थ आणि प्रजापतीतीर्थ. या सगळ्या गोष्टींमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला त्यामधून संकल्पाची पूर्ती होत असते. हे मी तुम्हाला आज तुमच्या ग्रुपवर टाकेन. ते परत एकदा डिटेलमध्ये वाचा, की कुठल्या पोझिशनचं कुठलं काय महत्त्व आहे. कारण ते ॲक्टिव्हेशन आहे. आपल्या बॉडी इज फुल ऑफ मॅग्नेटिक हे. त्याच्यामध्ये प्रत्येक याला ॲक्टिव्हेट केल्यामुळे त्या गोष्टीचं फळ आपल्याला मिळत असतं. तर आपण आता पुढे जाऊया आजच्या आपल्या संकल्पाकडे. पण संकल्प करण्या अगोदर काही कंडिशन्स आहेत. काही आपल्याला गोष्टी बघायच्या आहेत. तर तेच समजून घेण्याची गरज आहे, की या विश्वाची रचना कशी आहे. ज्याला आपण जनरेटर, ऑपरेटर, डिस्ट्रॉय म्हणतो किंवा क्रिएट, ऑपरेट, डिस्ट्रॉय. ह्या 3 गोष्टी, तिन्ही गोष्टीच्या देवता.
तर थोडंसं डिझाइन समजून घेऊ. मग डिझाइन समजल्यानंतर आपल्याला संकल्पपूर्तीसाठी काय काय करता येईल हे समजून घेता येईल. सो डिझाइन काय आहे जे या जगाचं? देयर इज वन क्रिएटर, ऑपरेटर अँड डिस्ट्रॉयर. क्रिएटर कोण आहे? ब्रह्मा. ऑपरेटर कोण आहे? विष्णू. आणि डिस्ट्रॉयर ज्याला म्हणतो आपण महेश. ब्रह्मा, विष्णू, महेश. ज्याला गॉड, जनरेट, ऑपरेट, डिस्ट्रॉय. इंग्लिशमध्ये गॉड हे अब्रिव्हिएशन त्यासाठी वापरलं जातं, म्हणून गॉड हा नेहमी कॅपिटल मध्ये लिहिला जाणारा शब्द आहे. हे समजून घेऊया थोडंसं. याच्यासोबत ज्या देवता आहेत, प्रत्येक देवासोबत एक देवता आहे. ब्रह्मासोबत असलेली देवता आहे सरस्वती. विष्णू सोबत असलेली देवता आहे लक्ष्मी आणि शिव सोबत असलेली देवता आहे पार्वती. यांच्याशी काही गुण असोसिएटेड आहेत. ब्रह्मा आणि सरस्वतीचे गुण आहेत राजस गुण, सत्वगुण आणि तामस गुण. याचं महत्व समजून घेऊया. मी हे स्लाइड परत दाखवेन. एखादी गोष्ट ज्यावेळेस निर्मिती होत असते, एखाद्या गोष्टीची ज्यावेळेस निर्मिती होण्याची सुरुवात असते, त्यावेळेस तुम्हाला दोन गोष्टी लागतात. क्रिएटर लागतो आणि सोबत काय लागते? सरस्वती लागते, नॉलेज लागतं. तुम्हाला त्यासोबत काय लागेल? नॉलेज लागेल. त्यासोबत तुम्हाला लागेल प्रचंड इच्छाशक्ती, समजून घेण्याची, ज्ञान घेण्याची इच्छाशक्ती लागेल. क्युरिओसिटी जागृत असली पाहिजे. निर्मिती होण्याची जर तुमच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या वेळा असतील, तुम्ही एखादा बिझनेस सेटअप करत असाल, तुम्ही एखादा रिलेशनशिप मध्ये जात असाल, एखादा म्हणजे व्यवसायामध्ये काही नवीन बदल घडून आणत असाल, तर सुरुवात जी आहे त्याची राजसिक असते. राजसिक म्हणजे काय? तर तिथे क्युरिओसिटी आहे, तिथे नॉलेजची आवश्यकता आहे. ते प्रचंड लोकांवर रिलायबिलिटी असणं आवश्यक आहे. जसं लहान मुलं लोकांवर विश्वास ठेवतात सहज, त्या प्रकारची क्षमता आवश्यक आहे. नंतरची जी स्टेज कुठली येते, जी महत्वाची, दॅट इज कॉल्ड स्टेबिलिटी. ऑपरेशनल स्टेज जी आहे त्याची देवता पण बघा कुठली आहे? लक्ष्मी. तुमच्या लाईफला स्टेबिलिटी जर आणायची असेल, तुमच्या लाईफला जर कुठलाही प्रकार, तुमचा बिझनेस असेल, तुमचं लाईफ असेल, तुमचं कुठलाही स्टेज ऑफ लाईफ असेल, त्याला ऑपरेट करायचं असेल, तर तुम्हाला काय लागतं? लक्ष्मी लागते आणि स्टेबिलिटीचा देव लागतो, स्टेबिलिटी लागते. या दोन, स्टेबिलिटी आणि लक्ष्मी, याचा गुण कुठला आहे? तर सात्विकता. जर सात्विकता नसेल तर स्टेबिलिटी अशक्य आहे. जर सात्विकता नसेल तर तुमची लक्ष्मी चंचल होणार आहे. जर तुमच्यामध्ये जर सात्विकता नसेल तर तुम्ही जे मिळवलंय ते टिकणार नाही. सात्विकता ही स्टेबिलिटीची सगळ्यात मोठा अंग आहे. म्हणून आपण लक्ष्मी चंचल आहे म्हणतो. लक्ष्मी चंचल नाहीये. लक्ष्मी चंचल होते ज्यावेळेस तुम्ही सात्विकता गमावता. सात्विकतेचे गुण काय? इंटेग्रिटी. सात्विकता म्हणजे काय? लोकांना हर्ट न करणे. सात्विकता म्हणजे काय? तुम्ही जे ठरवलं तो संकल्प सिद्ध करणे. तो सात्विकता म्हणजे काय? तुम्ही जो तुमचा वर्ड आहे त्याला ऑनर करणे. त्याला सात्विकता म्हणू. कित्येक ऑर्गनायझेशन्स लयाला गेलेले आहेत, ज्यांनी, तुम्हाला नंतर तामसी मी ज्यावेळेस समजावून सांगेल तेव्हा लक्षात येईल, की ज्यावेळेस ऑपरेशनल स्टेज होती त्यावेळेस एक तर राजसी गुण आणले किंवा तामसी गुण आणले, म्हणून ऑर्गनायझेशन किंवा घराच्या घर लयाला जातात. कारण तुमच्या आयुष्यामध्ये स्टेबिलिटी आणायची असेल तर सात्विकतेशिवाय पर्याय नाही, हे लक्षात घ्या. त्या काळामध्ये तुमची आध्यात्मिक ग्रोथ सगळ्यात जास्त असली पाहिजे. त्या काळामध्ये तुम्हाला तुमचं मेडिटेशन किंवा या प्रकारची ग्रोथ सगळ्यात जास्त असली पाहिजे, तरच तुमच्या आयुष्यामध्ये स्टेबिलिटी येऊ शकते. हा आपण जो काही आज
हाच किंवा याच्या पूर्वी पण जे काही सगळे आपण प्रोग्राम्स करत आहोत, त्याचे उद्देशच हा आहे, की आपण सगळेजण मिळवण्यासाठी मिळवतो एखादी गोष्ट पटकन. पण ती स्टेबिलिटीने टिकवून ठेवण्यासाठी जे काही करण्यासाठी गरज आहे ना, ती नाही करत. ती करण्याची गरज आहे. त्यामध्ये मेन काय आहे तर सात्विकता. आता शेवट काय आहे याच्यामधला? तामस. तामस म्हणजे काय? तर क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन. इथे आळस चालतो. इथे थोडासा प्रमाद चालतो. जसं तुम्ही बघा आयुष्याच्या उत्तर काळी माणसं थोडीशी आळशी झाली तरी चालतात. थोडंसं त्यांचे वेळ इकडे-तिकडे झाल्या तरी चालतात. तामसीपणा पण चालतो, क्रोध पण चालतो. बदल घडवले अचानक काहीतरी चालतात. इथे हे गुण शोभतात. ज्याला अगदी म्हणतात ना, अंगाला राख फासून जाणे. म्हणजे नाही मला आजपासून माझ्या बिझनेसमध्ये जायची इच्छाच नाहीये. सगळं स्टेबल झालेलं आहे. क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन आहे ते. मी हँडओव्हर करून टाकलेलं आहे. ते त्या याच्यामध्ये शोभतं. आपला मेन प्रॉब्लेम कुठे आहे लक्षात घ्या. आपण आपली जी ही मेन स्टेज असते ना स्टेबिलिटी, इथे एक तर राजसी वागतो किंवा तामसी वागतो. म्हणजे आज आपल्या आयुष्यामधले बरेचसे प्रॉब्लेम जर तुम्ही शोधून काढले, तर तुमच्या लक्षात येईल, की जी मेन स्टेबिलिटीची वेळ असते, त्यावेळेस माणसं एकतर राजसी वागतात, नको तेवढं ज्ञान मिळवायचा प्रयत्न करतात, नको तेवढा विश्वास ठेवून स्वतःचं डिस्ट्रक्शन करून घेतात किंवा तामसी वागतात. लोकांना तोडतात, डिस्ट्रक्शन करतात, आळशीपणा करायला लागतात, अंगाला राख फासून घेणं हे सगळे उद्योग करतात. बिझनेस किंवा लाईफ स्टेबिलिटीमधून अनस्टेबिलिटीकडे जातात. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या लाईफमध्ये स्टेबिलिटीकडे जात असाल, तर तुम्हाला तुमची देवता कुठली आहे? विष्णू. देवता कुठली आहे? लक्ष्मी आणि तुमचा गुण कुठला असला पाहिजे? सात्विक. याशिवाय आपल्याला पर्याय नाही हे लक्षात घ्या. अध्यात्म हे शिकवतं आपल्याला. इतकं सिंपल आहे, की तुम्हाला स्टेबिलिटी नसेल तुमच्या लाईफमध्ये, तर दुसरीकडे कुठेच जाऊन तुमची टेस्ट करत बसू नका. लूक ॲट की तुम्ही खरंच सात्विकतेने वागत आहात का? जर नसेल तर लाईफ विल बिकम अनस्टेबल. बिझनेस अनस्टेबल असेल तर लूक ॲट वेदर युअर लाईफ इज सात्विकता आहे की नाही, तिथे सात्विकता आहे की नाही. रिलेशनशिप अनस्टेबल असेल, तर ते स्टेबिलिटीमध्ये आणत असताना तुम्ही सात्विकतेने वागताय की नाही वागताय एवढंच बघा तिथे. बाकी कुठेही काही जाऊन बघायची गरज नाही. तर मग लक्षात येईल आपल्याला की हे सोपं आहे. बरं याचा आणि संकल्पाचा संबंध काय? तर ह्या गोष्टी जर समजून घेतल्या नाहीत, ह्या बॅकग्राऊंडमध्ये जर नसल्या, तर आपल्याला आपलं लाईफ स्टेबल नाही करता येणार. अनस्टेबल माइंडनी केलेला संकल्प आणि स्टेबिलिटीमध्ये येऊन घेतलेल्या संकल्पामध्ये खूप फरक आहे. मी तुम्हाला 1 मिनिट देतो. थोडंसं आपण आपल्या लाईफकडे बघूया. डोळे बंद करूया आपण आणि खरंच बघा, की तुम्हाला कुठे-कुठे सात्विकता आणण्याची गरज आहे. कुठे-कुठे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये लेट्स इंट्रोस्पेक्ट. पीसफुल वेळ आहे ही अत्यंत आपल्याला आपल्या आयुष्याकडे बघण्याची वेळ आहे. कदाचित तुमच्या सगळ्यांना असं वाटलं असेल, की मी सकाळी-सकाळी खूप चार्ज अप वगैरे करेल, चांगलं म्युझिक वगैरे ऐकेल. पण हेच म्युझिक ऐकणं आवश्यक आहे. त्यामुळे थोडंसं आपल्या आयुष्याकडे बघूया. मी तुम्हाला 1 मिनिट देतो. प्लीज लूक ॲट युअर लाईफ व्हेअर यू नीड टू ब्रिंग सात्विक भाव. ओके, ग्रेट. सो इथून पुढचं आपलं डिझाइन करत असताना, वर्ष डिझाइन करत असताना तो पण बॅकग्राऊंडमध्ये लिहून ठेवा, की मला या गोष्टीमध्ये
सात्विकता आणायची आहे. स्टेबिलिटी नाहीये इथे. स्टेबिलिटी आणायची असेल तर इथे मला सात्विकता आणायची. नेक्स्ट याच्यामध्ये जाऊया आपण. हे गुण दिसतात कसे? तर राजस गुण कमी कामामध्ये तुम्हाला इथे एफर्ट्समध्ये कमीत कमी एफर्ट्समध्ये तुम्ही रिझल्ट मिळवू शकता. सात्विक भाव जो आहे तो डिफिकल्ट आहे. मी आत्ताच तुम्हाला सगळ्यांना वॉर्निंग देऊन ठेवतो. इट इज व्हेरी डिफिकल्ट. तुमचा शब्द पाळणं, लोकांना न दुखावता सोबत घेऊन जाणं. अ, तुमच्या ज्यावेळेस प्रॉफिट खूप जास्त होत असतं, तुम्हाला जास्त गोष्टी मिळत असतात, त्यावेळेस ते इतरांमध्ये शेअर करणं, इतरांनाही त्यामध्ये समाविष्ट करून घेणं इट्स व्हेरी डिफिकल्ट. ज्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थाने पीकवर असता, त्यावेळेस तुम्हाला स्वतःला उद्दाम न होऊ देणं इज व्हेरी डिफिकल्ट. सात्विकता सोपी नाहीये, पण ती प्रॅक्टिस करावी लागेल. माणसं दुखावली कधी जातात आपल्याकडून 2च वेळा किंवा आपला बिझनेस किंवा लाईफ कोलॅप्स कधी होतं 2च वेळा. एक ज्यावेळेस तुम्हाला खूप प्रॉब्लेम असतो त्यावेळेस किंवा तुम्ही खूप जास्त रिझल्ट मिळवता त्यावेळेस. या दोन्ही ठिकाणाहून घसरलेलं लाईफ हे इट टेक्स त्याला खूप मेहनत घ्यावी लागते. म्हणून हे डिफिकल्ट आहे. एकच मिनिट कोणाचा तरी मागे आवाज येतोय तो बंद करूया. राईट. सो त्यावेळेसच खऱ्या अर्थाने आपल्याला कंट्रोल आवश्यक आहे आणि हा कंट्रोल कशाने येऊ शकतो? तर मेडिटेशन्सनी येऊ शकतो. अध्यात्माने येऊ शकतो. तुम्ही चांगल्या गुरूच्या सानिध्यात असाल तर होऊ शकतो. म्हणून तुमच्या लाईफमधली स्टेबिलिटी जी आहे, ही तुम्ही किती वेळ स्वतःची आध्यात्मिक डेव्हलपमेंट करता, तुम्ही स्वतःला किती वेळ मेडिटेशनसाठी देता, तुम्ही स्वतःला किती वेळ त्या स्टेबिलिटीसाठी वेगवेगळ्या या आपल्या शास्त्राने दिलेल्या गोष्टीचा वापर करता यावर अवलंबून. नेमकं या काळात आपण असं म्हणतो, की अभी तो टाईम आहे, पैसे कमवून घेऊ किंवा आताच वेळ आहे हे सगळं करून घेऊ. पण तिथे स्टेबिलिटी नाही राहत मग. जसं येतं तसंच जातं. मग आपण त्या एका म्हणीला बळी पडतो, की लक्ष्मी चंचल असते. लक्ष्मी सगळ्यांकडे चंचल नाहीये. लक्ष्मी तिथेच चंचल आहे जिथे सात्विकता नाहीये. जिथे सात्विक भाव नाहीये. आता भगवद्गीता काय म्हणते इथे ते पण बघूया आपण. भगवद्गीतेनुसार या गुणांचे तिन्ही हे काय? सात्विकता असेल तर तुमच्यासोबत ज्ञान, सुख, वैराग्य आहे. ज्ञान आहे, सुख आहे आणि वैराग्य आहे. वैराग्य याचा अर्थ मुक्ती नाही म्हणजे मला सगळं सोडून नाही. वैराग्य याचा अर्थ लक्षात घ्या. आहे त्या गोष्टीविषयी आसक्ती न बाळगता तुम्ही त्या गोष्टी एन्जॉय करू शकता. त्याला वैराग्य म्हणू. श्रीमान योगी, श्रीमंत पण योगी. आपण जे छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखतो किंवा जगातली जेवढी श्रीमंत माणसं आहेत त्यांच्यामधलं एक कॉमन गोष्ट काय माहिती का? ते श्रीमंत आहेत, पण योगी आहेत. त्याच्याविषयी आसक्ती नाहीये. बिल गेट्स संपत्ती डोनेट करून टाकतो. अझीम प्रेमजी संपत्ती डोनेट करून टाकतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या नावावर काहीच ठेवलेलं नाही. किंवा रतन टाटा त्यांच्या संपत्तीतलं 55% आजही देऊन टाकत राहतात. दीड हजार कोटी रुपये डोनेट करतात. तर ज्ञान, सुख, वैराग्य हे सात्विकतेचं लक्षण आहे. हे गुण जर आपण दोन्ही बाजूंनी फ्लिप साइड जर पाहिली तर याची प्रॅक्टिस केली तर सात्विकता आपोआप येऊन जाते. त्यामुळे जे मिळवत आहात त्याच्याविषयी म्हणजे जे मिळवत आहोत आपण जे काही मिळवलेलं आहे त्याच्याशी आपली आसक्ती सुद्धा न डेव्हलप होऊ देणं. हे महत्वाचं आहे. अन्यथा तो भाव होतो राजसी. लहान मुलाचं जसं भाव असते, की त्यांना अटॅचमेंट असते गोष्टीशी. मग तो राजसीकडे जाणारा भाव होतो. त्यामुळे तुम्ही जे काही मिळवलंय ते खरंच तुम्ही बघा. त्याच्याकडे तुम्ही सात्विकतेने बघताय. कारण भगवद्गीतेमध्ये जर आपण पाहिलं तर मी मिळवलेलं आहे किंवा माझ्यामध्ये असलेल्या ते ईश्वराने माझ्याकडून कार्य करून घेतलं आणि त्यामुळे हे मिळवलं आहे. या दोन्हीमध्ये फरक आहे. ज्यावेळेस मी मिळवलं आहे हा विचार असतो त्यावेळेस तो अहंकार असतो. आणि माझ्यामध्ये असलेल्या त्या ईश्वरांनी माझ्याकडून हे मिळवून घेतलं आहे. तर आपण तिथे आपल्या खऱ्या अर्थाने आपल्या आतला जो आहे त्याला आपण मान देत असतो. ती सात्विकता आहे. म्हणून ही सात्विकता उत्तरोत्तर वाढवत नेणं हा आपला बेस असला पाहिजे. राजसी गुणाचं हे काय?
लक्षणं भगवद्गीतेत काय सांगितलेले आहेत? सतत काम करत राहणे, कर्मफळाची आसक्ती ठेवणे आणि कर्मफळावर लक्ष ठेवूनच काम करणे. आपलं टिपिकल लहानपण बघा तुम्ही. मार्क मिळवण्यासाठी धडपड असते. छोट्या-छोट्या गोष्टी मिळवण्यासाठी धडपड असते. एखादा म्हणजे स्वयंपाकघरामध्ये लाडू तयार होतोय, तर तो सुद्धा मिळाला पाहिजे म्हणून आपण इकडून लक्ष देत असतो. तर कायम कर्मफळाकडे लक्ष असतं, फळाकडे लक्ष असतं. काय मिळेल इकडे लक्ष असतं. आणि ते वय तसं शोभतं पण. तसं ते शोभतं पण. तर पण हे नंतर-नंतर शोभत नाही. तुम्ही जर समजा एखाद्या स्टॅबिलिटीकडे जाणार असाल, तर यू कॅनॉट थिंक ऑफ जर मिळालं तरच काम करेल. दॅट विल गो टू तामसी. ही झाली लक्षणं राजसीची. व्हेअरएज तामसचे लक्षणं काय आहेत? आळस, प्रमाद, निद्रा, विनाश. तर आळस म्हणजे काय? मी माझ्या शेड्यूल प्रमाणे उठेल. सकाळी वाटलं सकाळी, दुपारी वाटलं दुपारी, झोपावं वाटलं दुपारी झोपेन मी. मला आता कुठली बंधनं नको. प्रमाद. जे काही मिळवलं आहे त्याबद्दल प्रमाद होऊ शकतो. निद्रा आणि विनाश, क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन. आणि या काळामध्ये क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन होत असतं. आता इथे गंमत बघा. तुमच्यामधला जो भाव तुम्हाला डॉमिनेट करत असेल, त्यानी तुमचा दिवस किंवा आयुष्य डॉमिनेटेड असेल. ज्यांच्यामध्ये तामस भाव डॉमिनेटेड असेल, तो राजस आणि सत्वाला दाबून टाकत असेल. जर तुमच्यामध्ये राजस हा भाव जास्त असेल, तर तो तुमचं सत्व आणि तामस या दोन्हीला दाबून टाकत असेल. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी भगवान श्रीकृष्णांनी असं सांगितलंय, की तुम्हाला जर समजा आयुष्यात सक्सेसफुल व्हायचं असेल, तर तुमचं सात्विकता वाढवत नेऊन राजस आणि तामस या 2 भावांना तुम्हाला सतत दाबण्याचा प्रयत्न करावा लागेल. त्याला डॉमिनेट करावं लागेल. जर सक्सेसफुल व्हायचं असेल. जर तुम्हाला तुमचं आयुष्यामध्ये रिझल्ट्स मिळवायचे असतील, तर तुम्हाला तुमची सात्विक भाव सतत वाढवावा लागेल. कारण तो जर वाढवला नाही, तर बाय डिफॉल्ट बाकीचे 2 डॉमिनेट करतील. बाय डिफॉल्ट. म्हणजे मी काहीच करणार नाही. आम्हाला कशाची गरज नाही असा जर विचार केला. जसं आपण म्हणतो ना, की एखाद्या प्लॉटमध्ये एखादी जमीन, तिथे आपण काहीच जर नाही पेरलं तरी बाय डिफॉल्ट जे काही मागे बी पडलेलं आहे ते आपोआप पेरलेलं उगवतं. तिथे तुम्हाला प्रयत्न नाही करावे लागत. तसं बाय डिफॉल्ट हे गुण आपले आपोआप वर येतील. म्हणून आध्यात्मिक किंवा मेडिटेशनद्वारे तुम्ही तुमची सात्विकता वाढवणं हे आवश्यक आहे. अन्यथा हे 2 भाव आपोआप वर यायला लागतील. आपोआप वर यायला लागतील. म्हणून आपण या आध्यात्मिक सगळ्या प्रोसेसेस किंवा मेडिटेशनच्या प्रोसेसेस ह्या समजून घेण्याच्या मार्गावर आहोत. तुम्ही ज्यावेळेस संकल्प करणार आहात आज दिवसभरामध्ये, त्यावेळेस हे पण ठरवा, की मी दिवसभरातला माझा एवढा वेळ हा माझ्या आध्यात्मिक ग्रोथसाठी देईन. माझ्या मनःशांतीसाठी मी वेळ देईन. माझ्या स्टॅबिलिटीसाठी मी वेळ देईन. माझी सात्विकता वाढवेल. मी माझ्या वैयक्तिक उन्नतीसाठी तेवढा वेळ देईल. आध्यात्मिक आणि मानसिक. हा दिवसभरामध्ये तुम्ही भलेही थोडा वेळ अलॉट करा. अर्धा तास करा, 1 तास करा, 20 मिनिटं करा. पण तो वेळ द्या. हे करणं म्हणजे कुठल्याही प्रकारची पूजा-पाठ करणं वगैरे नाही. ते केले तर त्याचे फळ वेगळे. पण किमान स्वतःचे आध्यात्मिक आणि मेडिटेशननी स्टॅबिलिटी येण्यासाठी, ग्रोथ येणं, त्यासाठी स्वतःसाठीचा वेळ देऊन काढा आज. नंतर बघूया आपल्याला अजून काय आवश्यक आहे, एखादा संकल्प पूर्तीसाठी. फर्स्ट बेस जो आहे, जर संकल्प पूर्ती करायची असेल आणि आयुष्यामध्ये स्टॅबिलिटी पाहिजे असेल, तर परत एकदा वाचा मी स्क्रीनवर काय लिहिलेलं आहे. आई-वडिलांच्या नात्यातली दृढता. आम्ही सगळेजण एकाच सोर्समुळे जन्माला आलेलो आहोत. ते म्हणजे आपले आई आणि वडील. जर आई आणि वडिलांचं रिलेशन तुमचं स्ट्रॉंग नसेल, तर स्टॅबिलिटी विसरून जायची. आणि आय एम मेकिंग दिस व्हेरी कॅटेगोरिक स्टेटमेंट. जर तुम्हाला लाईफमध्ये स्टॅबिलिटी पाहिजे असेल,
तर आई आणि वडिलांचं रिलेशन स्ट्रॉंग पाहिजे तुमचं. कारण फादर जे इथरियन्स आहेत त्यांना माहिती आहे. आपले वडील जे आहेत ते आपले सोर्स आहेत फायनान्सचा. आपल्या आयुष्यामध्ये जे अथॉरिटी आहे, त्याची जर स्टेबिलिटी जर पाहिजे असेल, तर तुम्ही तुमच्या वडिलांचं रिलेशन ग्रेट असलं पाहिजे तुमचं. आणि आईचं रिलेशन ग्रेट असणं आवश्यक आहे. कारण आईमुळे आपल्या आयुष्यामध्ये सगळे नातेसंबंध येत असतात. नात्याचं जर तुमच्या आईचं जर तुमचं पटत नसेल ना, तर तुमचं 90% लोकांची पटणार नाही आयुष्यात. आणि तुमच्या वडिलांशी जर तुमचं रिलेशन ग्रेट नसेल, तर तुमचं फायनान्स कधीही स्टेबल राहणार नाही. पैसे कमवाल, पण स्टेबिलिटी नाही राहणार किंवा सॅटिस्फॅक्शन नाही राहणार किंवा अथॉरिटीशी कायम पंगे घेत राहाल. त्यामुळे स्टेबिलिटी आणायचं असेल, तर पहिला संकल्प हा घ्यावा लागेल, की मी माझ्या आई-वडिलांशी, ते जीवित असतील किंवा मृत, त्यांच्याशी माझं रिलेशन ग्रेट करेल. किंतु परंतु असू शकतो, डिफरन्स ऑफ ओपिनियन असू शकतं. तुमचं आणि त्यांचे मतभेद असू शकतात, मनभेद पण असू शकतात. काही प्रॉब्लेम नाहीये, असू द्या. पण वननेस कॉज करा. तो वननेस कॉज करण्याकरता एक तर तुम्हाला स्वतःला माफ करावं लागेल किंवा त्यांना माफ करावं लागेल. तुमच्या हातून काही चुका झाल्या असतील तर स्वतःला माफ करा. त्यांच्या हातून जर काही चुका झाल्या असतील तर त्यांना माफ करा. पण कॉज वननेस त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. आणि हा सिंपल मंत्र आहे. त्याच्यामध्ये काहीही किंतु परंतु डोक्यामध्ये आणण्याची गरज नाहीये. लाईफमधली स्टेबिलिटी, फायनान्शियल आणि रिलेशनशिप जे पाहिजे असेल, तर सोर्सला अगोदर तिथे जाऊन त्याला स्टेबल करणं आवश्यक आहे. आणि दॅट सोर्स इज अवर फादर अँड मदर. मग किती मोठे संकल्प घ्या, जर स्टेबिलिटी आणण्याची जर त्यामध्ये गरज असेल, तर ती रिलेशनशिपमधून पहिली आहे. परत एकदा मी सांगतो, जर तुमच्या हातून चुका झाल्या असेल, तर स्वतःला माफ करून टाका. जर त्यांच्याकडून काही चुका झालेल्या असतील, तर त्यांना माफ करून टाका. पण कॉज वननेस. तो वननेस आला, तर ती सात्विकता आपोआप तुमची वाढायला लागेल. सो यू मस्ट हॅव ग्रेट रिलेशनशिप विथ युअर फादर अँड मदर. पहिली कंडिशन. आता आपण धर्म, अर्थ, काम, मोक्षकडे जातो. दुसरं आहे अर्थ. तुमच्या आयुष्यामध्ये अर्थ किंवा आता अर्थ म्हणजे आपण चाणक्याच्या भाषेमध्ये सांगितलं तर अर्थ इज पैसा, अर्थशास्त्र, पैसा. पण अर्थ म्हणजे ज्या गोष्टीमुळे 4 गोष्टीमुळे आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो, त्या 4 गोष्टी. पहिलं म्हणजे संपत्ती. दुसरं काय? समाज. तिसरं समाधान आणि चौथं स्त्री. ह्या 4 गोष्टीमुळे आपल्या आयुष्यामध्ये अर्थ प्राप्त होतो. संपत्ती म्हणजे तुम्ही निर्माण केलेली वेल्थ, तुम्ही निर्माण केलेली ज्याला आपण म्हणतो जायदाद निर्माण केली. पण ती कशी असली पाहिजे? त्याच्याने तुम्हाला समाधान असलं पाहिजे. तुम्ही जे करत आहात त्यातून तुम्हाला समाधान असलं पाहिजे. त्यानंतर ती अशी निर्माण केलेली असली पाहिजे, की समाजाने तुम्हाला मान्यता दिली पाहिजे. समाज म्हणाला पाहिजे, की "अरे हा खरा श्रीमंत माणूस आहे. याने खरं कमवलेलं आहे. हा सेल्फ मेड माणूस आहे." त्याने अर्थ प्राप्त होतो आणि चौथा अर्थ प्राप्त करून देणारी गोष्ट म्हणजे स्त्री. स्त्रीचा अर्थ काय आहे? स्त्री म्हणजे प्रेम. माणसाला आयुष्याला अर्थ तेव्हाच प्राप्त होतो, ज्यावेळेस एक स्ट्रॉंग स्त्रीचं प्रेम त्याच्या आयुष्यामध्ये असतं. त्याच्या आयुष्यामध्ये ते भरभरून असतं. त्यामुळे अर्थप्राप्ती म्हणजे या 4 गोष्टीची प्राप्ती हे लक्षात घ्या. अर्थप्राप्ती म्हणजे फक्त पैसे नाहीये. संपत्ती, समाधान, समाज आणि स्त्री. स्त्री म्हणजे प्रेम. ह्या 4 गोष्टीची प्राप्ती करणं म्हणजे अर्थप्राप्ती करणं, कारण याच्यामुळे जीवनाला मीनिंग प्राप्त होतं. म्हणून अर्थशास्त्र म्हटलं. याने आपल्या आयुष्याला अर्थ आलेला आहे. तर या 4 गोष्टीमध्ये मी या पूर्ण वर्षभरामध्ये स्टेबिलिटी आणेल, हे सुद्धा आपला संकल्प आहे. या वर्षीचा, की या 4 गोष्टीमध्ये मी स्टेबिलिटी आणेल माझी. फर्स्ट इज व्हॉट? रिलेशनशिप विथ माय पेरेंट्स. सेकंड काय? संपत्ती, समाधान, समाज आणि स्त्री. मग स्त्री म्हणजे आली स्त्रीमध्ये बऱ्याच 99% आपलं पहिलं रिलेशनशिप कुठे असतं? जिथे स्त्री म्हणजे लक्ष्मी आपल्या घरातली. तिथे पण पंगे असू शकतात. काही प्रॉब्लेम नाही. भांडा, मनसोक्त भांडा. पण वननेस कॉज करा. तिथे पण वननेस कॉज करा. त्याने पण स्टेबिलिटी यायला लागेल. तिथे पण स्टेबिलिटी आली.
हा झाला धर्म, अर्थ. आता जाऊया काम. इंद्रियांवरचा ताबा. इंद्रियांवरचा ताबा म्हणजे सगळं सोडून देणे नव्हे. इंद्रियांवरचा ताबा म्हणजे तुम्ही इंद्रियांच्या ताब्यात आहात की इंद्रिय तुमच्या ताब्यात आहे. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. भगवद्गीतेमध्ये तुम्ही ऐकलेलंच असेल किंवा आपण नॉर्मली आपल्याला पण माहिती आहे, आपण 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय आहेत. तुम्ही इंद्रियांच्या ताब्यात आहात की इंद्रिय तुमच्या ताब्यात आहे? म्हणजे मला काही खावं असं वाटलं म्हणून मी खातोय, की मला जेवढं खाल्ल्यानंतर मला असं वाटेल की आता मला खाण्याची गरज नाही, तेव्हा मी थांबलेला आहे. किंवा कुठली गोष्ट करण्याची इच्छा जी आहे, ती मी त्या इच्छेच्या ताब्यात आहे, की त्या माझ्या इच्छा माझ्या ताब्यात आहे. हे समजून घेणं म्हणजे काम किंवा आपल्या इंद्रियांवरचा ताबा मिळवणं. इथे परत अध्यात्माची गरज आहे. कारण माणूस जर मेडिटेशन आणि आध्यात्मिक याच्यामध्ये असेल, तर तुम्ही तुमच्या इंद्रियांवर 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रियांवर ताबा मिळवू शकता. दॅट इज अगेन सात्विकता. सी नॉनव्हेज विषयी एकच गोष्ट सांगू इच्छितो. नॉनव्हेज खाणं याच्याविषयी भरपूर मतं आहेत. वाईट नाहीये, पण ते तामसीमध्ये मोडतं. त्याच्यामुळे तुमचे विचार तामसी होऊ शकतात. तुमचा जर व्यवसाय तसा असेल, तर तुम्ही तसं करणं वाईट नाहीये. व्यादगीता नावाची एक गीता आहे. मार्कंडेय ऋषींनी सांगितलेली. व्यादगीतेमध्ये व्यादगीता ही सांगितलेलीच आहे मुळात एका खाटीकनी. खाटीक काम करणाऱ्यांनी सांगितलेली. आपले तो जो अगदी बकरा कापून विकणारा असतो त्यांनीच एक सांगितलेली गीता आहे आणि त्यांनी धर्म काय असतो हे काय असतं सांगितलेले. मार्कंडेय ऋषींच्या याच्यामध्ये व्यादगीता पण आहे. सो कुठलाच खाणं किंवा हे आपण निषिद्ध मानलेलं नाहीये. प्रत्येकाला नॉनव्हेज खाणं वाईट नाहीये, पण नॉनव्हेजचे काही परिणाम आहेत. त्याचे इम्पॅक्ट आहेत. त्यांनी तुमचे विचार तामसी होऊ शकतात. कारण आपलं शरीर जे आहे ते अन्नमय कोश आहे. आपलं शरीर जे आहे ते अन्नापासून बनलेलं आहे. आपल्या शरीराचं जे काही आता आपण आपलं जे बाह्य स्वरूप आहे ते सगळं अन्नमय आहे. अन्नापासून झालेलं आहे. आपण लहानपणी जन्माला आल्यानंतर जे खाल्लं त्यापासून आपण वाढत गेलो ना. खाल्लंच नसतं तर ग्रोथ होत नाही. त्यामुळे अन्नापासून बनलेलं शरीर आहे. यामुळे तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर त्याचा डेफिनेटली इम्पॅक्ट त्याच्यावर आहे. आणि तुमचा व्यवसाय तो नसेल, सपोर्ट करणारा तो नसेल, तर तुम्ही त्याच्यामधली स्टेबिलिटी घालवून ठेवू शकाल. सो आणि ॲडवायजेबल नाहीये ते. आपल्या शास्त्रानुसार ॲडवायजेबल नाहीये, पण त्याला कोणी निषिद्ध पण मानत नाही. इथे आला इंद्रियावरचा ताबा. आणि सगळ्यात महत्वाचं मुक्ती. मुक्ती इज व्हॉट? हँडओव्हर. कोणाची तरी मागे आवाज येतोय मला थोडंसं. Could you please take care of that? चिन्मय तुझ्या मागे आवाज आहे. ओके. नाउ मुक्ती इज व्हॉट? हँडओव्हर. हँडओव्हर म्हणजे काय? एखादी गोष्ट ज्यावेळेस आपल्याकडे सक्सेसफुली आपण एखादी गोष्ट स्टेबिलिटीला आणतो, त्यानंतर ती हँडओव्हर पण करता आली पाहिजे. आणि आपला तुम्हाला माहिती आहे बिगेस्ट हँडओव्हर आपला ह्युमन बिईंगचा काय असतो? जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपण अनुभव घेतो. लग्नामध्ये एखादा वधू-पिता ज्यावेळेस मुलीला हँडओव्हर करतो ना, तो सगळ्यात मोठा हँडओव्हर आहे या जगातला. 23, 24, 25 वर्ष मुलगी जी सांभाळलेली असते, ते हँडओव्हर करताना जो त्रास होत असेल, तो विचार करा, की तो हँडओव्हर जर शक्य आहे, तर संपत्तीचा हँडओव्हर पण शक्य आहे. मालकीचा हक्क पण हँडओव्हर शक्य आहे. इथे आपण अडकून राहतो. म्हणून त्या तामसी वयामध्ये, त्या तामसी ज्यावेळेस हे असतं, त्या काळामध्ये जर काही आपण हँडल करायला गेलो, तिथे पण त्रास होतो. म्हणून या 4 गोष्टीची काळजी घ्या, की जिथे-जिथे मला हँडओव्हर करण्याची गरज आहे, जिथे-जिथे मी पॉवर हँडओव्हर करू शकेल, जिथे-जिथे मी माझी अथॉरिटी हँडओव्हर करू शकेल, जिथे-जिथे संपत्ती हँडओव्हर करू शकत असेल, ते करून स्वतःला तिथून मुक्ती घेत राहायची. स्वतःला तिथून डिटॅच करत राहायचं. तरच आपलं लाईफ हे स्टेबिलिटीकडे जाईल. तरच हे आपलं लाईफ स्टेबिलिटीकडे जाण्याची शक्यता आहे. तर आज आपल्या संकल्पात आपण काय बघतोय? या वर्षभराच्या स्टेबिलिटी आणायची.
नाव संकल्प एकच आहे, स्टेबिलिटी. या वर्षभरामध्ये आयुष्याला स्टेबिलिटी आणणे. रेडी आहात सगळेजण? स्टेबिलिटी एव्हरीवेअर? एव्हरीवेअर? ओके, ग्रेट. तर त्यासाठी सात्विकता हा एकमेव सूत्र आहे. दुसरं कुठलाही त्यासाठी सूत्र नाहीये. सात्विकता आणायचं असेल तर धर्म, अर्थ, काम, मोक्ष. आई वडिलांसोबतचं ग्रेट रिलेशनशिप, अर्थ म्हणजे संपत्ती, समाज, समाधान आणि स्त्री म्हणजे प्रेम, या 4 गोष्टीची स्टेबिलिटी. त्यानंतर इंद्रियांवरचा प्रचंड ताबा, स्वतःच्या पूर्ण इंद्रियाबद्दल पंचेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय यांच्यावरचा ताबा. आणि मोक्ष म्हणजे हँडिंग ओव्हर. जिथे जिथे तुम्हाला हँड ओव्हर करता येईल आणि स्वतःला तिथून डिटॅच करता येईल तिथे डिटॅच होणं, पण त्यावर मॉनिटरिंग पण करणं. या गोष्टीचा आपण संकल्प घेऊया. चला, तुमच्याकडे कागद पेन आहे प्रत्येकाकडे? लिहून काढूया. वर्षभरामध्ये मला स्टेबिलिटी आणण्यासाठी मला काय काय करायचंय. चलो. परत एकदा त्या स्टेबिलिटीच्या मध्ये जर तुमचा सात्विक भाव तुमच्या आई वडिलांच्या रिलेशनशिप मध्ये असेल तर तो आणावा लागेल. जर तुमचा अर्थशास्त्र या विषयामध्ये सात्विक भाव नसेल तर तो आणावा लागेल. इंद्रियांवरचा ताबा या इथे तुमचा सात्विक भाव नसेल तर तो आणावा लागेल. आणि हे सगळं माझं आहे, मी अटॅचमेंट टू मी हे सगळं मीच पकडून ठेवणार, माझ्याशिवाय कोणी चांगलं करू शकत नाही, अटॅच टू इट. मोक्ष, इथे पण आपण अटॅच्ड असेल तर तिथे पण आपल्याला स्टेबिलिटी येणार नाही. त्यामध्ये तुम्हाला काही ऍक्शन्स आजच घ्यायला मिळतील. दिवाळी निमित्त बरेचसे जण कुटुंबासोबत आहेत. जसं मी म्हणालो, तुमच्या आई वडिलांसोबतचं रिलेशनशिप तुम्हाला ग्रेट करण्याचा चान्स आहे. ती कृतज्ञता व्यक्त करण्याचा चान्स आहे. तिथे सात्विकता आणण्याचा चान्स आहे. मेडिटेशन आपण करतोच आहोत. जे लोक 5am क्लब मध्ये आहेत ऑलरेडी, 19 तारखेपासून आपण परत वी आर रिजॉइनिंग दॅट. 21 दिवसाचा अजून परत आपण पुढचे 21 दिवस मेडिटेशन मध्ये आहोत. आणि हे वर्षभर चालणार आहे. दर महिन्यात 21 दिवस आपण ही प्रॅक्टिस करणार आहोत. एक दिवसभराचा वेळ अलोकेट करा स्वतःसाठी, ज्यामध्ये सिट विथ युअर सेल्फ, तुम्ही स्वतःसोबत राहा.
शीतलजी अर्थमध्ये आहे संपत्ती, समाधान, समाज आणि स्त्री. स्त्री म्हणजे प्रेम. स्त्री इज रिप्रेझेंटेशन ऑफ प्रेम. 4 S. वर असं आज मी जशी प्रोसेस सांगितली आहे त्यामध्ये हा प्रोग्राम संपल्यानंतर तुम्ही वर असं एक वाक्य लिहा, मी संकल्प करतो की या वर्षी या गोष्टी मी करणार आहे, मिळवणार आहे. आणि नंतर मी जसं सांगितलं की पाणी हातात घ्यायचं, कारण पाण्याला महत्व आहे. त्या पाण्यासोबत तो संकल्प क्रिएट करायचा. ओके, सात्विक भाव. ज्ञान, सुख, वैराग्य. सात्विकता म्हणजे काय? ज्ञान, सुख आणि वैराग्य. परिपूर्ण ज्ञान मिळवणं, सुख मिळवणं. सुख मिळवणं म्हणजे काय? समाधान असणं. ज्या गोष्टी आहेत त्याच्याविषयी स्टेबल असणं. आणि सुख हा शब्द फार मजेशीर आहे, एक लक्षात घ्या. सुख हे मिळवावं लागतं, कोणी देत नसतं. दुःखी आपोआप होतो माणूस. वैराग्य म्हणजे डिटॅचमेंट. कुठल्याही गोष्टीला अटॅच नाही राहायचं. जे मिळवलंय त्याला अटॅचमेंट नाही राहायचं. ते मिळवताना पण त्यापासून अलिप्त राहण्याची ताकद असली पाहिजे. तर स्टेबिलिटी येईल लाईफला. तर त्यामधून ग्रोथ पॉसिबल आहे. कारण स्टेबिलिटी इज द प्री कंडिशन फॉर ग्रोथ. कुठली ग्रोथ पाहिजे असेल तर स्टेबल लागतं ना त्याला. एखाद्या गोष्ट तुम्ही विचार करा, लॉन्च पॅड जो असतो ना, एखादी गोष्ट जितक्या लांब लॉन्च करायची असेल तेवढा त्याला स्टेबल प्लॅटफॉर्मवरून लॉन्च केलं जातं. तर आपल्या आयुष्यामध्ये जर एखादी गोष्ट लॉन्च करायची असेल तर यू मस्ट फाइंड अ स्टेबल प्लॅटफॉर्म फॉर युअर सेल्फ. तर तुमच्या लाईफमध्ये जर ग्रोथ पाहिजे असेल तर स्टेबिलिटी शिवाय पर्याय नाही. म्हणून हे ज्ञान, सुख, वैराग्य ह्या गोष्टीची आवश्यकता आहे. तर हा संकल्प, आता दुसरी गोष्ट काय की हा संकल्प 365 दिवसांचा आहे. हा एक्झिस्टन्स मध्ये राहायला पाहिजे ना, दृश्य राहायला पाहिजे, अन्यथा आपण विसरून जाऊ. बरेचसे संकल्प आपण यापूर्वी केलेले आहेत. तो संकल्प येतात आणि जातात. तर हा स्टेबल राहण्यासाठी काय करावं लागेल? हा तुमच्या नजरेसमोर राहण्यासाठी काय करावं लागेल? तर यासाठी तुम्हाला तो संकल्प कुठेतरी लिहून ठेवावा लागेल. आणि त्याला तुम्हाला सतत रिमाइंड करावं लागेल, जोपर्यंत तुमचं सबकॉन्शियस माइंड त्याला त्या लेव्हलला एक्सेप्ट नाही करत. सबकॉन्शियस माइंडला एखादी गोष्ट सतत सांगावी लागते किंवा अगदी आपल्या मेंदूचा पॅटर्न लक्षात घ्या. जी गोष्ट त्याला सतत अविरत वारंवार सांगतात ती गोष्ट त्याला नंतर रिमाइंड नाही करावी लागत. पण तोपर्यंत हे सतत सांगणे, कदाचित कोणाला 365 दिवस जर सांगावं लागत असेल तर 365 दिवस लागतील. पण हे रोज तुम्हाला सांगावं लागेल. जर तुम्हाला स्टेबिलिटी पाहिजे, द थिंग दॅट आय वॉन्ट इन माय लाईफ इज स्टेबिलिटी. मार्ग काय? ज्ञान, सुख, वैराग्य. कसं? फादर, मदर, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. दुसरा काय? अर्थ, संपत्ती, समाधान, स्त्री आणि समाज. या चारही गोष्टीची काळजी घेणं. नंतरचं काय? इंद्रियांवरचा ताबा. पंचेंद्रिय, ज्ञानेंद्रिय दोन्ही, कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय दोन्हीवर.
आणि डिटॅचमेंट या गोष्टीला मी सतत प्रेझेंट राहील यासाठीची सिस्टीम लावून ठेवा. यासाठीची सिस्टम लावून ठेवा. मी ज्या मेडिटेशन्स वगैरे याच्यामध्ये आहे, मी तुम्हाला त्यामध्ये रिमाइंड करत राहील. मी तुम्हाला सतत या गोष्टीचे रिमाइंडर पाठवत राहील. तुमच्या ग्रुप्सवर पण आपण याची रिमाइंडरची हे करूया. पण स्वतःची पण एक स्वतंत्र व्यवस्था करा, ज्यातून तुम्ही हे रिमाइंडर देत राहाल. आणि आपण याचं एनालिसिस करणार आहोत. हा 111 लोकांचा, 112 लोकांचा म्हणजे माझे 3 टीम मेंबर्स आणि 112 ह्या टीम मेंबर्सचा पुढच्या दिवाळीला पण आपण आढावा घेऊया, की किती आपण त्यामधलं अचीव्ह केलं. आणि मला खात्री आहे, हे जर तुम्ही दर महिन्यामध्ये स्वतःला सेल्फ एनालिसिसमध्ये टाकाल ना, तर तुमची स्टेबिलिटी आणि ग्रोथ कुठल्या कुठे गेलेली असेल या वर्षभरामध्ये. तुमचा लाईफचा ग्राफ हा शिफ्ट झालेला असेल. आणि या 12 महिन्यामध्ये जे आपण मेडिटेशननी त्याला पाठबळ देणार आहोत, त्यांनी सुद्धा तुमचा लाईफचा ग्राफ हा वेगळ्या लेव्हलला गेलेला असेल. सगळ्या गोष्टीमध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली असेल. दॅट्स माय प्रॉमिस टू यू. की तुमचं लाईफ आहे तसं राहणार नाही. इट विल बी अ डिफरंट ऑल टुगेदर डिफरंट बॉल गेम इन नेक्स्ट 12 मंथ्स. पुढच्या दिवाळीला आपण वेगळ्या लेव्हलला आपल्या लाईफ विषयी बघायला लागू. कारण आज आपण पहिल्यांदा असा संकल्प घेतलेला आहे. सो मला तुमच्यापैकी काही जणांचं हे हवंय, शेअरिंग हवंय, की तुम्हाला हा सगळा हा जो आपण आत्तापर्यंत जो हे केलाय त्यातून काय जाणवतंय? तुम्हाला काय तुमच्या आयुष्याकडे बघायला जाणवतंय? तुम्हाला अनम्यूट करता येईल स्वतःला. सो आय वॉन्ट 1 or 2 ऑफ यू टू शेअर की तुम्हाला यातून काय जाणवतंय? सर महेंद्र बोलतोय. हां, महेंद्र. सर पहिल्यांदा तर सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सर खरं म्हणजे आता सकाळ ही खूप वेगळी असेल असं वाटलं होतं की तुम्ही काहीतरी एखादा अभंग वगैरे अशा ह्याच्यातून सुरुवात होईल, पण ही एकदम दृढ सुरुवात झालेली आहे सर. एकदम वेगळ्या विचारांची सुरुवात, म्हणजे कुठल्या तरी आपल्या एका नवीन वर्षाची जी सुरुवात आहे, एक नवीन बैठकीने किंवा एक नवीन संकल्पाने झालेली आहे. खूप वेगळं वाटलं सर, खूप एनर्जेटिक वाटलं. थँक्यू फॉर क्रिएटिंग इट. थँक्यू सर. थँक्यू महेंद्र. काही शंका असतील, प्रश्न असतील ते पण घेऊया आपण. रेश्मा क्षीरसागर म्हणतायत सत्व रज तम अजून कळालं नाही, परत सांगतो मी तुम्हाला. एक लक्षात घ्या, कदाचित मी तुम्हाला काही नेहमीच्या आपल्या याच्यानुसार काही अभंग, काही गाणी ह्याच्यातून तुमचं मनोरंजन करू शकलो असतो यामध्ये. पण ते आपल्याला करण्यासाठी भरपूर साधनं आहेत, टीव्ही आहे किंवा इतर भरपूर मार्ग आहेत ज्याच्यातून आपलं मनोरंजन करून घेऊ शकतो. पण मला इथे मनोरंजन हा तुमचा फॅक्टर नव्हता. माझी एकच इच्छा आहे यामधून आणि ती म्हणजे तुमचं लाईफ हे उंचावत गेलं पाहिजे या ह्याच्यातून. तुम्ही जो वेळ देताय सकाळी 5:30 वाजता उठून येणं, ही फार मोठी गोष्ट आहे, फार मोठी कमिटमेंट आहे जी तुम्ही करताय. त्या लेव्हलचं रेसिप्रोकेशन जर माझ्याकडून झालं नाही, तर आय एम नॉट जस्टिफाइंग युअर टाईम. मी तुमचा वेळ आणि तुमचं डेडिकेशन जस्टिफाय नाही करत आहे. कारण दिवसभरामध्ये मनोरंजन खूप होऊ शकतं. अशोकजी आपल्याला काही बोलायचंय? एकतर गेल्या काही दिवसापासून घळसासी बोलतोय. येस उमेशजी बोला. गेल्या काही दिवसापासून 5 crore 1 go किंवा भगवद्गीतेचा तुमचा दर आठवड्यातला दिवस असो किंवा हे 5 AM क्लब, त्याच्यातनं एक सर्वात महत्वाची उमेशजी अनम्यूट करा. हॅलो. हा आता अनम्यूट झालेला आहे. एक तर या सगळ्या उपक्रमाशी बहुतांशी मी संबंधित होतो आणि त्यातल्या त्यात रेग्युलर म्हटलं तर 5 crore 1 go आणि 5 AM क्लब याच्यामध्ये मी जास्त सातत्याने सहभागी झालेलो होतो. याच्यामधून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात आली ती म्हणजे सातत्याशिवाय स्टॅबिलिटी येऊ शकत नाही. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला बऱ्याच गोष्टी कळत असतात, पण त्या पूर्णपणे तितक्या ताकदीनं वळत नसतात. म्हणजे ऍप्लिकेशन मध्ये थोडासा गोंधळ होतो.
म्हणजे आपल्याला ज्ञान परिपूर्ण असतं, पण ते नेमकं चॅनलाइज कसं करायचं किंवा अंमलबजावणी कशी करायची, यातल्या काही जाता-जाता आणि इतक्या सहजगत्या तुम्ही टिप्स दिलेल्या आहेत. आणि तो विषय माहिती असतोच. पण कसं असतं, की एखाद्या गुरूनी एखादा विषय समजावून सांगितला, की तो अधिक आकलनाला सोपा होऊन जातो. तर ही गोष्ट 5 AM क्लबमुळे जास्त लक्षात आली. धन्यवाद उमेशजी, त्याच्यानंतर धन्यवाद. आपली वेगळी दिवाळी पहाटे असं म्हणता येईल, की दिवाळी पहाटेचा म्हणजे आतापर्यंत मी ॲज अ परफॉर्मर वेगवेगळ्या पद्धतीनं परफॉर्मिंग आर्ट्समधून दिवाळी पाहत आलो किंवा सहभागी होत आलो. पण या ठिकाणी वैयक्तिक पुनरुत्थानासाठी आपण अशा पद्धतीची पहाट करतो, ही खऱ्या अर्थाने पहाट असेल ना, केवळ दिवाळीतलीच पहाट नव्हे. उषःकाल अशा अर्थात. थँक यू. थँक्यू उमेशजी, थँक्यू. आणि माझाही तोच तुमच्या सगळ्यांसोबतचा प्रयत्न होता, की आज आपण नव्या नव्या अर्थाने साजरी करूया. गाणी आपण भरपूर ऐकलेली आहेत, भरपूर गायकांना ऐकलंय. त्यांचं वर्क ग्रेट आहे. मी त्यांना कुठेही अ, त्यांचं कुठेही काम मी हे नाही करायचंय. मला कुठेही हे म्हणायचं नाही, मी जे करतोय ते पण ग्रेट आहे. एक लक्षात घ्या, मी नेहमी माझ्या प्रोग्राम्समध्ये पण लोकांना सांगत असतो, की मी जे काही तुमच्यासोबत आणतोय, हे याच्यावर लक्ष द्या फक्त. कारण आय एम द मीडिया. म्हणजे आपण जो प्रसाद असतो, तो प्रसादावर प्रेम करायचं असतं. प्रसादाच्या भांड्यावर प्रेम करायचं नसतं. ज्या पत्रावळीतून किंवा ज्या द्रोणातून प्रसाद आला ना, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नसतं. सो माझ्यासारखी माणसं जी असतात ना, ते द्रोण वगैरे असतात प्रसाद आणून देणारी. प्रसाद हा महत्वाचा असतो. हे जे ज्ञान आहे, हे माझं नाहीये. भगवंतानी 5,000 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे आणि मी फॉर्च्युनेट आहे, हे तुमच्यापर्यंत मी आणू शकतो. मी फॉर्च्युनेट आहे, की तुमच्यासारखी लोकं सकाळी 5:30 वाजता उठून ऐकण्याची तयारी दाखवत आहेत. मी फॉर्च्युनेट आहे, की तुमचा माझ्यावर विश्वास आहे म्हणजे मी सांगतोय त्या याच्यावर विश्वास आहे. त्यामुळे ह्या गोष्टी आपण निर्माण करू शकतो आणि यातून आपल्या समाजाला, आपल्या कुटुंबांना, आपल्या आजूबाजूच्यांना जो फायदा होणार आहे, डेफिनेटली क्रेडिट त्या ज्ञानाचं आहे. त्या अ, निर्मित झालेल्या गोष्टीचं आहे. रेवतीजी बोला. राइट. सो कन्क्लूड करण्यापूर्वी मला तुमच्या सगळ्यांचे आभार मानायचे आहेत. मला तुम्हाला इथेच सोडायचं या संकल्पासोबत. संकल्प हे परत एकदा या 4 गोष्टी नीट लक्षात घ्या. या 4च गोष्टीविषयी तुमचा पूर्ण वर्षभर स्पेंड करा. आई-वडिलांच्या नात्यांची दृढता. क्रिएट वननेस विथ युअर फादर अँड मदर. दे डिझर्व्ह दॅट हे लक्षात घ्या. त्यांनी तुमच्यासोबत काय केलं असेल किंवा काय नाही केलं असेल, इट डझंट मेक एनी डिफरन्स. क्रिएट वननेस. कारण त्यांच्या वननेसमुळे तुमचं लाईफ हे ग्रेट होणार आहे. अर्थ, ब्रिंग स्टेबिलिटी, संपत्ती, समाज, समाधान आणि प्रेम, स्त्री, इंद्रियांवरचा ताबा आणि मोक्ष, डिटॅचमेंट. जिथे जिथे अटॅच्ड आहात तिथे डिटॅच होणं. या 4च गोष्टीवर या वर्षभर जर फोकस केलं, तर यू विल फाइंड दॅट युअर लाईफ इज बिकमिंग मोर ब्युटिफुल डे बाय डे. ओके, काही जणांनी हँड रेज केलाय. आपण त्यांचं ओके, रेवतीजी, थँक यू व्हेरी मच. थँक्स फॉर युअर वर्ड्स. कन्क्लूड करण्यापूर्वी तुम्हाला 5 AM क्लबची आठवण करून देतो. 5 AM क्लबचं आपलं या 19 तारखेपासून परत सुरुवात होते. तुमच्यापैकी बऱ्यापैकी बरेच जण म्हणजे तुमच्यापैकी जवळपास सगळेच जण त्याला ऑलरेडी पार्टिसिपंट आहात. इतरांनाही तुम्हाला त्यांना सुचवायचं असेल तर प्लीज आस्क देम टू जॉइन दॅट. कारण यातून आपण किमान 1000 कुटुंबांशी जोडला जाण्याचा माझा संकल्प आहे. त्यांच्या लाईफमध्ये ही गोष्ट आणण्याचा माझा संकल्प आहे. तुम्हाला तुमच्या सगळ्यांची डेफिनेटली मदत लागेल त्यामध्ये. आणि याचं आपण सगळ्यांच्या बेनिफिटसाठी ₹999 महिना ठेवण्याच्या ऐवजी इयरली जो आहे तो आपण 50% मध्ये हे केलेलं आहे, सो दॅट जास्तीत जास्त लोक याचा फायदा घेऊ शकतील. आणि मोनालीजी, तुमचा नंबर SMS करा. रेश्मा तुमच्याशी बोलेल फायनान्शियल याच्या
रेश्मा तुझा नंबर पण टाकून दे. राईट, थँक्यू रेश्मा. सो रेश्माचा नंबर स्टोअर करून घ्या मोनालाजी, तुम्हाला मदत होईल याची. ओके, सो सगळ्यांना परत एकदा दिवाळीच्या शुभेच्छा. परत एकदा तुम्हाला भरभरून तुमचं वर्ष आनंदाचं परत माझ्या तुम्हाला सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा. आज पाडवा आणि आज पाडवा पण आहे, भाऊबीज पण आहे. आज दिवसभरामध्ये 2 सुंदर रिलेशनशिप एन्जॉय करण्याचा आपला हे आहे. ज्याला आपण परत म्हणूया की धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 गोष्टीशी परत निगडीत या गोष्टी आहेत. आई वडील ज्यांच्या सोबत आहेत, डोंट फॉरगेट टू क्रिएट कंप्लिशन विथ देम. त्यांच्याशी वननेस कॉज करा. यू आर लकी. ज्यांचे आई वडील त्यांच्या सोबत राहतात ते लकी आहेत. मी नेहमी मला स्वतःला लकी मानतो, कारण मी माझ्या आई वडिलांसोबत राहतो. आणि ज्यांचे आई वडील आहेत ते लोक लकी आहेत. कॉज वननेस विथ देम. त्यांच्यासोबत वननेस कॉज करा. रिलेशनशिप मध्ये या ह्याच्यामध्ये कॉज करा. ही एक संधी असते. प्रत्येक सण ही खरं म्हणजे संधी असते या सगळ्या गोष्टींना परत एकदा पुनर्जीवित करण्याची. आणि या वर्षभरामध्ये आपण आपल्या आयुष्यामध्ये स्टेबिलिटी आणूया. सो हीच माझ्या तुमच्या सगळ्यांसाठी शुभकामना आहेत. परत आपण भेटूया 19 तारखेला. 19 तारखेला सकाळी 4:45 वाजता एका नवीन अभंगाने सुरुवात करूया आणि 21 दिवसाची जर्नी परत सुरू करूया. तुमच्या सगळ्यांमुळे मला एक चॅलेंज मिळालं आहे की त्याला परत वरच्या लेवलला कसं नेण्याचं. अरे माधवीजी, तुम्ही पण आहात. गुड इव्हनिंग. तुमच्यासाठी कदाचित पाडवा पहाट नाहीये, तुमच्यासाठी संध्याकाळ आहे. बट एनिवे, थँक्स फॉर जॉईनिंग. सो ग्रेट. सो परत भेटूया. परत भेटत राहूया आणि तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये भरभराट येऊ, सुख येऊ, समृद्धी येऊ. सुख, समृद्धी, वैराग्य या गोष्टी प्राप्त हो. येस, तुम्ही या, इट्स टुमॉरो फॉर यू. सो नमस्कार, धन्यवाद. परत भेटत राहूया. तुमच्या काही शंका असेल तर मी पुढचे 15 मिनिटं अजूनही अवेलेबल आहे. आपण चर्चा करू शकतो. बाकीच्यांना ज्यांची व्यस्तता आहे त्यांनी त्यांची कामं कंटिन्यू करा. नमस्कार. धन्यवाद सर. धन्यवाद नांदेडकर सर. थँक्यू सर. सर खऱ्या अर्थाने 5A माध्यमातून आम्ही ब्रेन दिवाळी साजरी करत आहोत. फूड फॉर बॉडी भरपूर देतो, फूड फॉर माइंडच्या माध्यमातून आज संकल्पापर्यंत आपण घेऊन आलात, त्याबद्दल शब्द अपुरे आहेत, इथे व्यक्त करणे अशक्य आहे. परंतु एवढ्या सकाळी आपण सातत्याने की आमच्या वर्तन परिवर्तनामध्ये भरपूर काही बदल घडवण्याकरता जे अनमोल मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल धन्यवाद सर. तुम्ही असं म्हणणं म्हणजे मोठा आशीर्वाद आहे. थँक्यू. तुम्हाला समजलं नसलं तरी विचार.